डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीगोंदेकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विक्रमला सुट्टी द्यावी, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय. आमदार विक्रम पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. विक्रम पाचपुते यांचं वय अजून कमी आहे. ते तरुण आहेत. प्रचंड प्रवास करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एखादा प्रश्न समोर आला की तो केवळ मांडून थांबण्याची त्यांची भूमिका नसते, तर त्या प्रश्नाचा सातत्यानं पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन ते त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात, असंही चव्हाण यांनी म्हटलंय. विक्रम हा केवळ आमदार म्हणून नाही, तर एक अभ्यासू आणि प्रभावी कार्यकर्ता म्हणून पुढे येतोय. त्याच्या वक्तृत्वात मुद्दा आहे, अभ्यासात खोली आहे आणि प्रश्नांच्या पाठपुराव्यात सातत्य आहे. अशा तरुण नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी पाचपुते यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय. श्रीगोंद्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विक्रम पाचपुते यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना चव्हाण यांनी श्रीगोंदेकरांना थेट साथ घातली. श्रीगोंदेकरांनो, विक्रमला महाराष्ट्रासाठी द्या. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्यांना तुम्ही सुट्टी द्या. या रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनानं बैठकीतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश निर्माण झाला. परंतु एक गोष्ट मी यासाठी मागेन, विक्रम एक अतिशय गुणी कार्यकर्ता आहे, चांगला वक्ता आहे, त्याच्याकडे वय आहे. बरेच जण राजकारणामध्ये हे 40-45च्या नंतर राजकारण करायला सुरुवात करतात, परंतु तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे त्याच्याकडे अजूनही त्याचं वय तरुण आहे, प्रचंड प्रवास करू शकतो. वक्ता बबनरावांमुळे म्हणा, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तो एवढा चांगला वक्ता आहे की तो एखाद्या विषयावरती जेव्हा बाजू मांडतो त्यावेळेला एक खंबीर असं बाजू मांडणं ज्याला म्हणतात तशी पाहतो. सर्व महाराष्ट्र त्यांनी काही विषय जे आत्ता मांडले आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणामसुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर मला आपल्याकडून काय विनंती आहे की थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्याला सुट्टी द्या. मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी या भागामध्ये जे आवश्यक आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे जे विषय की जे प्रलंबित असू शकतात ते आपल्याला पूर्ण करता येतील. परंतु विक्रमनी जर महाराष्ट्रभर प्रवास केला आणि तिथले असणारे विषय की ज्या प्रश्नांची उकल तो करू शकतो किंवा एखादा विषय त्याने मांडणी जी आहे त्याची त्या विषयामधली एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याची एक त्याची असणारी एक वेगळी अशी ख्याती आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपा म्हणून एक प्रदेशाध्यक्ष म्हणून मी बऱ्याच वेळेला असा विचार केला की त्याला या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, बोलाव्यात, पण तो सुद्धा नेहमीच हेच सांगत राहिला की मी जरा मतदारसंघात 4 लोकांना विचारतो, भावाला विचारतो, आईला विचारतो, दादांना विचारतो आणि माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना विचारतो. संधी आली आहे
की आपण सर्वजण एकच ठिकाणी आहात. म्हणजे सांगायला नको मी आईला विचारलं नव्हतं किंवा दादांना सांगितलं नाही किंवा माझ्या कार्यकर्त्यांना कोणाला मला विचारता आलं नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या समोरच मला हे सांगायचं आहे की एक चांगल्या पद्धतीने एक लिडरशिप डेव्हलप ज्याला म्हणतात ते होऊ शकते याची मला खात्री आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे एखादा कार्यकर्ता ताकदीने जर त्याच्या विषय घेऊन जर पुढे जात राहिला तर त्याला किती संध्या मिळू शकतात याची मला कल्पना आहे. ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पार्टी आहे. त्यामुळे माझी पुन्हा एकदा आता काय मागणार आहे ते पण कळलं आहे. त्यामुळे भीती पण वाटायची गरज ना. तुमचं काहीच द्यायचं नाही आहे, फक्त काय बस मग और क्या चाहिए. आज या निमित्ताने आपल्याला लक्षात येत असेल की अनेक चॅलेंजेस आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला महासत्ता विकसित भारत बनवण्याच्या दिशेने जेव्हा जात आहेत त्यावेळेला बाजू अतिशय योग्य प्रकारे मांडणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे विक्रमसारखी असणारी अशी असंख्य कार्यकर्ते आणि ह्या सगळ्यांना संधी देण्याचं काम पार्टी नक्की करत राहते. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाची चर्चा आता केवळ श्रीगोंदा मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातील संभाव्य नेतृत्व म्हणून होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. तरुण नेतृत्व, अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व आणि प्रश्नांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर पाचपुते यांची पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेनं होते याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.